हाय, गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 335वा दिवस आहे. तर करण नाही आला आज ग्राउंडकडं. आज उशीर झाला, लाईट गेली ती. तर चला, वाट कस कधी खाली काय मी कर. चला वॉर्मअप करू आता. याने काय होतं माहिती आहे का, आपल्या पायाची मागची मसल स्ट्रेस होती, त्याच्यामुळे काय आपले पाय लवकर फ्री होऊन जाते रनिंग करायला किंवा वर्कआउट करायला. सगळ्यात मेन गोष्ट ही मागची साईज असते. मागच्या साईजला लोड टाका. तर चला, वॉर्मअप झाला कम्प्लीट आपला. तर आता काय करू, आपण वरती जाऊ जॉगिंगसाठी. तर करण तर नाही आला अजून. तर चला, बॅग तर इथंच ठेवली आपण. चला वरती जाऊन येऊ. चला, तर आज कुत्रे नाही पाहिजेत. जेव्हा जेव्हा आपण एकटं असतो ना, तेव्हा ते मध्ये त्या घर आहे तिथं, तिथलचे कुत्रे असतेच. त्याच्यामुळे आपल्याला अर्ध्यातूनच टर्न मारणं लागतो, तिथपर्यंत जातच येत नाही. हा, सोबत जर कोण असलं ना तर काय प्रॉब्लेम नाही. तर काय आहे, आपण इकडून गेलो तर कुत्रे वरती चढते, मग दोन्ही साईडनी टाकून जातो आपण. हे मेन फंडा आहे. दोघं जण असलं ना मग काही एवढं हे होत नाही, तर सिंगलला प्रॉब्लेम येतो. तर चला, सकाळ सकाळी कसं वरती येऊन बसते ते कुत्रे. वरती आलो आता आपण. सीन बघा, पान कोंबड्या कोपऱ्याला बसलेला असते. आता आपण गेलो तर निघतो पुढं. तर चला, आज तर काय कुत्रे काय दिसत नाही इथून. तर चला जॉगिंग करून घेऊ आपण. कारण याच्या आधी इझी रन मारू. इझी रन म्हणजे काय माहिती आहे का, एकदम स्लो मध्ये जायचं. हार्टबीट आपले एकदम नॉर्मल पाहिजेत, स्टेपिंग पण नॉर्मल पाहिजेत. म्हणजे आपण चालताना रनिंग करताना आपण बोलता आलं पाहिजे आपल्याला. ह्याला म्हणजे इझी रन एकदम. आणि एकदम बॉडी कूल डाऊन ठेवायची, ताकद लावायची नाही, काही नाही. एकदम फक्त स्टेप टाकायच्या आणि एकदम बॉडी एकदम रिदमने ठेवायची. ह्याने काय होतं, आपला स्टॅमिना वाढतो आणि आपलं कॅल्क्युलेशन जमतं. आपण किती टाईमपर्यंत किती किलोमीटर जाऊ शकतो, काय किती एनर्जी कधी लावायची, काय लावायची, हे पूर्ण कॅल्क्युलेशन येऊन जातं आपलं लॉंग रनने आणि इझी रनने. तर चला, आज करणार आहे आपण. तर कमीत कमी 2-3च्या पुढं इझी रन असतो, 3 किलोमीटरच्या पुढं. तर चला,
तर आपण आज पण शॉर्टमध्ये मारले, कारण आज कुत्रे होते तिथं. असं पण आपण एक राऊंड मारत होतो, असे आपण आज 3 राऊंड मारले, म्हणजे जाऊन येण्यापेक्षा डबलच मारला आपण. तर चला, त्यांनी काय होतं, सेम स्पीड ठेवायची. आपण पहिल्या स्टार्टिंगला इथं आलतो ना, तेव्हा पाय दुखला. दुसऱ्या दिवस तिसरा दिवस हळूहळू सरफेसवर रनिंग चालू करायची. तुम्ही डायरेक्टच वेगळ्या सरफेसवर डायरेक्ट फास्ट रनिंग चालू केली तर इंजरी होणारच तुम्हाला. 2 दिवस आपल्याला हिल पेन झालता थोडासा, आज कवर होत आला. आज थोडंसं 50% ओके, काही प्रॉब्लेम नाही आला. आता काय करू, आता वॉकिंग करू थोडीशी. तर चला, तर आपण रनिंग केली आज, म्हणजे डेली मागच्या 2 दिवसापासून आज थोडीशी चांगली रनिंग केली. तर इथून पुढे तेच करणार. आता काय करायचं, उद्यापासून टाईम लावणार आहे आपण. टायमिंग लावून रनिंग करायची आहे. किती टाईम, आता एक टार्गेट आहे आपलं, ती भिंतीचं टाईम किती कव्हर करता येईल आपल्याला. तर चला, आता काय करू, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आणि पुढच्या उद्या रनिंगसाठी थोडंसं हे रिकवर करू. म्हणजे तुम्हाला आज सांगितलं होतं लॉंग रनचं, याने काय होतं, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो आणि एक रिदम बसतो आपल्याला, रिदममध्ये रनिंग करता येते. आणि एक गोष्ट आहे, कधी पण रनिंग कंट्रोल करायची का, इथे कंट्रोल सगळ्यात मेन गोष्ट. पोरं चुकी काय करते, 1600 मीटर मारलं ना किंवा लॉंग रन असलं तर स्टार्टिंगला कमी असते, हळूहळू स्पीड वाढत जाते, दम लागतो पण स्पीड वाढतच जाते, कंट्रोल राहत नाही. या गोष्टीमुळे काय, जेव्हा आपलं टार्गेट बस गेलं ना तेव्हा आपली एनर्जी लॉस होऊन जाते सगळी. तर हे मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय, स्पीड कंट्रोलमध्ये करायला शिका. कंट्रोलमध्ये स्पीड आली तर आपल्याला पूर्ण मॅनेजमेंट कळतं, मग कितपर्यंत एनर्जी लागणार आहे आपल्याला, कितपर्यंत नाही. हे फक्त लॉंग रननीच बेनिफिट होतं आणि आपलं रेपिटेशन वर्कआउटने स्पीड वाढते आणि लॉंग रननी मॅनेजमेंट जमतं. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा कधी पण. आणि वर्कआउटमध्ये ह्या 2 गोष्टी कधी पण ऍड करायच्या, एक तर लॉंग रन आणि आपलं रेपिटेशन वर्कआउट. तर चला, आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आपला रोल पण घेणार. तर चला, आता आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग करू इथं. काम आहे का बंद झालं, तो काम आहे का बंद झालं? 2 दिवसात काल काढले ते, काल मी ती मँगो ज्यूसची बाटली आणली ती दुपारी.
तर चला आजचा वर्कआउट झाला आपला कम्प्लीट. आपण मारले ॲप्स वर्कआउट. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट चॅलेंजसोबत. आता उद्यापासून आपण टायमिंग लावणार आहे आणि टायमिंग कव्हर करणार आहे हा डिस्टन्स. तर पहिल्या डिस्टन्स मोजून घेऊ आपण ॲक्युरेट किती आहे, त्याच्यानंतर आपण टायमिंग लावू. तर चला